सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। तुम्हाला सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की जातीय अत्याचारामध्ये खून झालेल्या, हत्या झालेल्या कुटुंबियांच्या पात्र वारसांना शासकीय नोकरीत घ्यायचं, हा GR आत्ताच लागू झालेला आहे। आणि हा शासन निर्णय लागू करण्यासाठी नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस NDMJ संघटनेचे राज्याचे महासचिव डॉक्टर केवलजी उके यांच्या मार्गदर्शनामध्ये गेली अनेक वर्ष हा पाठपुरावा जमिनीपासून, ग्राउंड लेवल पासून ते मंत्रालय स्तर आणि मंत्रालयापासून ते केंद्रीय मंत्रालय आणि केंद्रीय मंत्रालय स्तरापासून ते संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत इतका हा पाठपुरावा झाल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाने 889 खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी देण्याचा शासन निर्णय, एक अभूतपूर्व निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय हा घेतलेला आहे। आणि या संघटनेचे राज्याचे महासचिव डॉक्टर केवलजी उके यांच्याकडून आपण जाणून घेऊया, माहिती घेऊया की कशा प्रकारे इतक्या वर्षाचा हा संघर्ष आपण केला आणि आज त्या संघर्षाला यश आलेलं आहे। तर यश आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतंय आणि यश येण्या अगोदर काय काय करावं लागलं या बाबतीत आपण डॉक्टर केवलजी उके साहेबांशी चर्चा करूया। साहेब जय भीम। जय भीम। साहेब काय सांगाल की एवढा मोठा निर्णय महाराष्ट्रात 889 लोकांच्या मुर्दे पडले, त्यांच्या हत्या झाल्या आणि त्यांच्या हत्या झाल्याच्या नंतर खूप संघर्षानंतर तुम्हाला हे यश आलेलं आहे, तर पहिली प्रतिक्रिया म्हणून तुमची काय असेल? सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम। आणि खरंच हा ऐतिहासिक निर्णय आहे। याकरिता सर्वप्रथम मी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब तसेच प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जाती आणि जमातीच्या वतीने मी त्यांचं म्हणजे कौतुक करू इच्छितो की हा जो 1989 पासून ते 889 पर्यंतचा जो हा प्रवास आहे, कारण हा 36 वर्षाचा 2025 पर्यंतचा जो हा आज 36 वर्षाचा प्रवास आहे, हा खरंच हा अभूतपूर्व आहे। वेगवेगळ्या पद्धतीने 1989 मध्ये ज्या वेळेस कायदा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा हा पारित करण्यात आला आणि हा कायदा पारित केल्यानंतर तो त्यानंतर 1995 मध्ये त्याची नियमावली आली। कारण कायदा आहे परंतु तो लागू करायचा कसा हा त्यावेळेस प्रश्न अनेक वर्ष होता आणि त्याची नियमावली जी आहे ती 1995 मध्ये आली आणि त्यानंतर सुद्धा त्या नियमावलीमध्ये जो नियम 12 आहे 12(4) मध्ये असं म्हटलेलं आहे की जे काय अन्याय अत्याचार पीडित असतील त्या अन्याय अत्याचार पीडितांच्या कुटुंबाचं आणि पीडितांचं जे अर्थसहाय्य देऊन किंवा त्यांचं पुनर्वसन करून किंवा त्यांना त्यांचं संपूर्ण पुनर्वसन करून किंवा त्यांना शिक्षण किंवा इतर सुविधा तात्पुरत्या सुविधा पुरवून त्यांचं पुनर्वसन करावं किंवा त्यांची स्टॅबिलिटी आणावी या उद्देशाने जो एक तक्ता होता त्यामध्ये त्याची अंमलबजावणी त्यावेळेस सुद्धा होत नव्हती। आणि त्यानंतर जे आहे महाराष्ट्र शासनाने त्या मध्यंतरीच्या काळी काही शासन निर्णय काढून तात्पुरते काही त्याचं हे करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये 2006 मध्ये संपूर्ण जगामध्ये ज्या घटनेची चर्चा होते आणि आजही आपल्याला ती घटना ऐकून आपल्या अंगावरती अक्षरशः शहारे उभे होतात, ती म्हणजे खैरलांजी हत्याकांडाची घटना, ज्यामध्ये संपूर्ण खैरलांजी कुटुंब जे आहे उद्ध्वस्त झालेलं आणि त्या कुटुंबातील भोतमांगे कुटुंबातील एकमेव पीडित म्हणजे भैयालाल भोतमांगे हे जीवित त्यातले
होते आणि त्या भयाला भोतमांगींना घेऊन आम्ही त्यावेळेस 2006 मध्ये ज्यावेळेस त्यांची पुनर्वसनाची मागणी केली तर त्यावेळेस पहिल्यांदा ती अशा प्रकारची एक केस होती ज्यामध्ये त्यांना नोकरी देण्यात आली आणि त्यांना जमीन देऊन त्यांचं संपूर्ण पुनर्वसन करण्यात आलं. त्यानंतर जे आहे आम्ही अशा अनेक खून व म्हणजे नुसता खून किंवा मृत्यूच नव्हे तर अनेक ज्या गंभीर स्वरूपाच्या घटना असतील ज्यामध्ये मग खून असेल, बलात्कार असेल, मृत्यू असेल, जमावाने केलेला बलात्कार असेल किंवा त्यानंतर डिस्ट्रक्शन असेल, डकैती असेल, मॉब लिंचिंग असेल, अशा पद्धतीच्या ज्या काही घटना असतील त्या घटनांमध्ये जे आहे संपूर्ण पुनर्वसन करावं. त्यांचं ज्या ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे म्हणजे नोकरी देऊन असेल तर नोकरी देऊन, जमीन देऊन असेल तर जमीन देऊन किंवा त्यांचं घर बांधून किंवा त्यांना शैक्षणिक पुनर्वसन देऊन अशा पद्धतीच्या अनेक बाबी होत्या. त्या मागण्या आम्ही करत करत जे आहे तिथपर्यंत आलेलो आहोत. आणि नंतर 2006 मध्ये आम्ही किमान खून व मृत्यू झालेल्या घटनांमध्ये त्यांचं पुनर्वसन, संपूर्ण पुनर्वसन हे नोकरी, पेन्शन व नोकरी देऊन किमान पेन्शन द्यावा आणि जोपर्यंत नोकरी देत नाही तोपर्यंत पेन्शन द्यावी आणि त्यानंतर पेन्शन म्हणजे नोकरी दिल्यास पेन्शन बंद करावी अशा पद्धतीची मागणी केली. आणि तेही होत नसल्यास तात्पुरतं त्यांना जमीन देऊन त्यांचं पुनर्वसन करावं अशा अनेक मागण्या आम्ही करत गेलेलो. आणि त्यावेळेसच्या जेवढ्या म्हणजे खून व मृत्यूच्या घटना असतील त्यामध्ये आम्ही मागणी केलेली. त्यानंतर 2008 मध्ये त्या मागणीला आम्हाला कुठल्याही प्रकारचं दाद मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणीच होत नाही याकरिता आम्ही, आणि पुनर्वसन हा त्यातला मुख्य मुद्दा होता, नोकरी आणि पुनर्वसन, नोकरी आणि जमीन देऊन पुनर्वसन करणे हा मुख्य मुद्दा होता. आणि त्यामध्ये सुद्धा 2008 मध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये तशा पद्धतीची जनहित याचिका दाखल केली. आणि त्या जनहित याचिकेमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक खून प्रकरणाची यादी त्यामध्ये लावली होती आणि त्याची तशीच ती आकडेवारी दिली. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाला म्हणजे अक्षरशः नोडल ऑफिसरच नव्हते तिथपासूनची त्यामध्ये अडचणी होत्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत. आणि त्यावेळेस आर.के. गायकवाड जे आहे ते नोडल ऑफिसर आहेत असं शासन सांगत होतं आणि ते अंमलबजावणी रत्नाकर गायकवाड नोडल ऑफिसर होते असं शासन म्हणत होतं. परंतु त्यांना न्यायालयासमोर हजर राहून त्यांनी स्वतः कबुली दिली की मी 2009 मध्ये त्यांनी कबुली दिली की मी नोडल अधिकारी नाही, 2006 मध्ये मी होतो. त्यानंतर नोडल अधिकारी कोणीही नसल्यामुळे शासनाला तसे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिलेत आणि संपूर्ण कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी करण्याचे आदेशच माननीय न्यायालयाने दिल्यामुळे ती जबाबदारी शासनावरती आली आणि त्यांनी तात्काळ त्यावेळेसचे जे तत्कालीन म्हणजे प्रधान सचिव जे आहेत, सचिव सामाजिक न्याय विभागाचे म्हणजे आपले दिनेश वाघमारे साहेब त्यावेळेस अमरावतीला होते आणि अमरावतीला त्यांची तात्काळ नियुक्ती देऊन त्यांना इथं मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांना नोडल अधिकारी म्हणून सुद्धा सामावून घेतला. आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला आणि अनेक बाबी त्यांना सांगितल्या. त्यातल्या ज्या ज्या त्यांना शक्य असेल त्यांनी त्यावेळेस प्रयत्न केले. त्यानंतर अनेक शासन म्हणजे वेगवेगळ्या सत्ता ज्या आहेत आल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या, काही वेळेस काही वेळेस काँग्रेस होतं, काही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस, काही वेळेस वेगवेगळ्या काळात जे आहेत ते मग सेना असेल किंवा मग नंतर बीजेपीची सुद्धा सत्ता आली. अशा वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या सगळ्याच पक्षांच्या शासनाच्या काळात आम्ही या आमच्या मागणीला सातत्याने मागणी धरून लावली आणि पाठपुरावा करत जे आहे ते आम्ही आलेलो. 2012 मध्ये एक अतिशय दुर्दैवी आणखी एक घटना घडल्याने तो आमचा चंद्रकांत गायकवाड जो आमचा नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचा कार्यकर्ता, त्याची हत्या करण्यात आली. अक्षरशः गोळ्या झाडून पॉइंट ब्लँक रेंजवरून जे आहे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आणि त्या घटनेचे पडसाद संपूर्ण परत एकदा महाराष्ट्रावर उमटले आणि आम्ही त्या घटनेमध्ये अनेक मागणी केली. त्यामध्ये त्या कुटुंबातील त्या गायकवाड ज्या म्हणजे त्या विधवा होत्या चंद्रकांतच्या पत्नी, त्यांना नोकरी आम्ही मागितली आणि त्यांना बारामतीमध्ये सामाजिक न्याय विभागामध्ये गर्ल्स हॉस्टेलला नोकरी देण्यात आली. त्यानंतर अनेक प्रकरणांमध्ये अशा पद्धतीच्या आम्ही मग ज्या आहेत त्या नोकऱ्या मागितल्या. त्यामध्ये मग धनाने कुटुंब जे आहे 2014
13-14च्या काळात 14 मध्ये समजा म्हणू शकतो आपण, ज्यावेळेस राजकुमार बडोले साहेब हे मंत्री होते आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना त्यामध्ये मग सागर शेजवळ खून प्रकरण असेल शिर्डीचं, त्यानंतर नितीन आगे खून प्रकरण असेल खर्ड्याचं, अहमदनगरचं, त्यानंतर अशी अनेक प्रकरणं जी आहेत त्यामध्ये आम्ही मग पुनर्वसनाची मागणी केली. आम्ही त्यामध्ये जर काही सांगण्यासारख्या झाल्या तर त्यामध्ये सोनाई तिहेरी हत्याकांडामध्ये सुद्धा आम्ही मागणी केली होती आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचा नोकरी देऊन पुनर्वसन करण्यात आलं होतं. नितीन आगेचं झालं, त्यानंतर सागर शेजवळ, गानाने खून प्रकरण, अशा अनेक जवळपास 41 खून व मृत्यूच्या प्रकरणामध्ये आम्ही जे आहे त्यावेळेस आतापर्यंत म्हणजे पाठपुरावा करून जे आहे त्यांना नोकरी मिळवून देण्याचा आणि जमीन मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे आम्ही म्हणजे आमचं नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस NDM चे संघटन महाराष्ट्रभर कार्य करतं. मी महाराष्ट्र राज्याचा राज्य महासचिव आहे, परंतु आमची अतिशय सक्षम अशी टीम आहे. आमचा जो सगळा महाराष्ट्रभरचा आमची जी मुवमेंट आहे त्यामध्ये मग सर्वात पुढे आपल्याला दिसतं नेहमी की वैभव गीते जे आमचे राज्य सचिव आहेत, त्यानंतर मग पंचशीलाताई कुंभारकर असतील, PS खंडारे असतील, त्यानंतर अनेक आमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत, ॲडव्होकेट आमच्यासोबत अनिल कांबळे असतात, BG बनसोडे साहेब असतात, शरद शेळके आहेत मुंबईचे, अंपल खरात आहे, त्यानंतर दिलीप आदमने, DP लांडगे, शिवराम कांबळे आमचे अतिशय वरिष्ठ असताना सुद्धा अतिशय ताकदीने लढत असतात सगळीकडे, त्यानंतर जे आहेत दीक्षा जगताप त्यावेळेस होते, अनेक काही कार्यकर्ते आलेत गेलेत. त्यानंतर आपला विभागीय आमची काही रचना आहे, त्यामध्ये विभागीय रचनेमध्ये संजय झेंडे असतील आमचे, बोधिसत्व माने आहे, सारिका शिंदे त्यावेळेस, बाबा सोनवणे, त्यानंतर अशी अनेक नावं आहेत. आता मी नाव घेतो म्हटलं तर आमची संपूर्ण महाराष्ट्रावर जवळपास 20 जिल्ह्यातील आम्ही सगळ्यांचं नाव घेतलंय असं समजावं. जगदीप टिपके आहे, आणखी चांगली टीम आहेत वेगवेगळ्या बऱ्याचशा अजून तयार होत आहेत. आम्ही जवळपास मागच्या 20 वर्षापासून मला वाटतं मी स्वतः जे आहे कॅडर कॅम्प घेऊन अनेक कार्यकर्ते घडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि आमची जी टीम आहे जी मग राज्याची असेल विभागाची असेल ती सुद्धा त्यांच्या परीने त्यांच्या पद्धतीने अनेक कार्यकर्ते जे आहेत प्रामाणिक कार्यकर्ते जे समाजाला काहीतरी देऊ इच्छित असतील असे कार्यकर्ते. तर आम्ही सगळी जी टीम आहे महाराष्ट्राची या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक पाठपुरावे करून अनेक बाबी ज्या आहेत आम्ही घडवून आणून दाखवलेला आहे. शक्य आहे केलं तर शक्य आहे ही आम्ही समाजाला आतापर्यंतचा जो दिलेला संदेश आहे आम्ही कायद्यामध्ये सुधारणा करण्यापर्यंतच्या सुद्धा बाबी करून दाखवलेल्या आहेत. कारण ज्यावेळेस 2009 मध्ये आम्ही हा पाठपुरावा करत असताना आम्हाला दिसलं की यामध्ये कायद्यामध्येच अनेक उणीवा आहेत, तर त्या कायद्यामधल्या उणीवांना सुद्धा आम्ही म्हटलं की या बदल झाल्या पाहिजे काळाच्या अनुषंगाने आणि त्यामध्ये सुधारित अॅट्रॉसिटी कायदा 2016 मध्ये पास झाला आपण बघतोय आणि त्याच्याकडे 2015चा कायदा म्हणतो परंतु तो 2016 मध्ये पारित करण्यात आला. आणि त्यानंतर सुद्धा आज जो हा झालेला निर्णय आहे तो अतिशय त्याच्या अनुषंगाने हा खूप चांगला आहे. कारण आपण ज्या वेळेस बघतो की कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी किती म्हणजे पायऱ्या चढाव्या लागतात आणि किती चप्पल घासावी लागते हे आम्हाला माहिती आहे. आमच्या खिशात पैसा नसताना आणि आम्ही कुठल्याही प्रकारची कोणाकडनंही अपेक्षा न करता आमच्या स्वतःच्या पदराचे जेवढे काही आपल्याला देता येईल पैसे टाकून आम्ही पाठपुरावा करून अन्य अत्याचार पीडितांना पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु प्रत्येक केसमध्ये केव्हापर्यंत लढणार आपण, तर आम्ही म्हटलं की याकरिता जे आहे या कायद्याअंतर्गतच जी आहे ती एक कंटिन्जन्सी प्लॅन ज्याला साशांक योजना म्हणतात, तर त्या आकस्मिकता योजना जी आहे त्या आकस्मिकता योजनेला आम्ही म्हटलं की आकस्मिकता योजना ती योजनेसारखी असेल परत राबवली जाणार नाही, त्याकरता त्याची एक नियमावली बनवावी आणि त्याकरिता मग 2014 मध्ये आम्ही तशा पद्धतीची मागणी केली आणि त्यानंतर ती मला वाटतं 2018 मध्ये तशा पद्धतीची समिती गठीत सुद्धा करण्यात आली आणि त्या समितीचा मी सुद्धा एक सदस्य होतो. राज्याने त्यावेळेस श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेत जी आहे अनेक सदस्यांची समिती गठीत केली, परंतु त्यामध्ये ऍक्टिव्ह सदस्य आणि ज्याला स्वतः ज्ञान आहे ते म्हणजे फक्त नॅशनल दलित मुवमेंटचे सदस्य होते आणि ते म्हणजे मी स्वतः त्यामध्ये तशा पद्धतीचा एक ड्राफ्ट तयार करून जे आहे तो आम्ही
शासनाला दिला आणि तो शासनाला दिला की हा नियमावली जर पास केली तर कोणी नोकरी द्यावी, कधी द्यावी, त्याची अंमलबजावणी कशी होईल, आदेश कोण काढेल, कुठल्या विभागात दिला जाईल, त्याची शैक्षणिक अर्हता काय असेल, म्हणजे प्रत्येक बाबी त्यामध्ये होत्या. त्यावेळेस त्या मान्य म्हणजे झाल्या, परंतु त्यावरती नियमावली अद्यापपर्यंत जी आहे ती पारित करण्यात आलेली नाही. त्यामुळे मग आम्ही तात्पुरतं म्हणून त्या फक्त या एवढ्या एका मुद्द्यापुरता, कारण ज्यावेळेस आम्ही मागणी केली होती मला वाटते त्यावेळेस 2018 मध्ये ती 632 खून प्रकरणं होती, त्यापैकी जवळपास 41 झाली असतील. त्यानंतर वाढत आज मितास जी आहे ती 889 जी आहे ती संख्या आहे. एवढ्या लोकांचा जो आहे या पूर्व महाराष्ट्र आपण म्हणतो त्यामध्ये हत्या झालेली आहे. आणि यांच्या पुनर्वसनाच्या बाबींवरती फक्त आपण आज लढतोय. त्यानंतर त्या पीडिताला न्याय मिळावा, जस्टिस ज्याला म्हणतो, तो अजून बाब वेगळी आहे. अजून त्या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा जी मिळावी ती सुद्धा काहींनी निर्गुण अशा कत्तली केलेल्या आहेत, त्यामध्ये तर त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. एखाद्या तरी कुठल्या तरी केसमध्ये अशा पद्धतीची जर फाशीची शिक्षा झाली तर मला असं वाटतं की एक वचक बसू शकतो. तर ते न्यायाची एक लढाई आमच्या पुढे अजून आहे, परंतु पुनर्वसनाची लढाई आम्ही किमान आपण म्हणू शकतो की आज रोजी आम्ही जिंकलेलो आहोत. आणि या पुनर्वसनाच्या लढाईमध्ये आज जो हा शासन निर्णय आलेला आहे यामध्ये अनेक संभ्रम जे असायचे की नोकरी मग कोण देणार, कुठून देणार, कसं देणार, तर यामध्ये फार चांगली ही नियमावली जी आहे आज या म्हणजे यामध्ये दिलेली आहे. म्हणजे कार्यपद्धती यामध्ये आखून दिलेली आहे. कार्यपद्धती कशा पद्धतीने नोकरी द्यायची अत्याचार पीडितांना ही हा फार चांगला शासन निर्णय मला वाटतं या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यामध्ये अनेक बाबी आहेत की त्याची शैक्षणिक अर्हता काय असेल, त्यानंतर अनेक खुलासा दिलेला आहे. त्यामध्ये नोडल अधिकारी कोण असतील, जिल्हा दक्षता व समन्वय समिती जी आहे ती त्याची जी म्हणजे अशा आलेल्या प्रकरणांची जी आहे ती छाननी करून त्याची जी प्रकरणं आहेत ती सामाजिक न्याय विभाग आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे पाठवतील आणि ते नोडल अधिकारी म्हणून त्याच्यावरती कार्य करून त्याचा आदेश काढण्याकरिता जे आहे ते त्या म्हणजे आदिवासी विभागाशी समन्वय साधून आणि सामाजिक न्याय विभागामध्ये जे काही शासकीय किंवा निमशासकीय जागा असतील किंवा त्यांची मंडळं किंवा संस्थानं असतील त्यांच्यामध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी त्यांना जे आहे ते नियुक्तीचे आदेश जे आहेत ते आयुक्त काढतील आणि ते ज्या विभागाला पाठवले त्या विभागाने ते 8-10 दिवसाच्या आत ते लागू करायचे आहेत. म्हणजे अतिशय कालबद्धरित्या कार्यपद्धती दिलेली आहे. चार्जशीट दाखल झाल्यानंतर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची पण सुद्धा मुदत दिलेली आहे की 1 वर्षाच्या आत करायला पाहिजे. त्यानंतर जर चार्जशीट दाखल होत नाही अनेकदा आपण बघतो तर मग FIR झाल्याच्या चार्जशीट दाखल हो किंवा न हो, FIR दाखल झाला असेल, गुन्हा दाखल आहे तर गुन्हा दाखल झाल्यापासून 90 दिवसाच्या आत जी आहे तो अर्ज करून अशा पद्धतीची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. अशा अनेक चांगल्या गोष्टी बाबी यामध्ये आहेत. त्याच्यावरती आणखी सर्व लोकांमध्ये या जनजागृती व्हावी याकरता आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत. परंतु या तात्पुरता मी एवढंच म्हणेन की हा अतिशय चांगला निर्णय जो आहे पारित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं खरंच सामाजिक न्याय मंत्र्यांचा आणि प्रधान सचिवांचं मी परत एकदा पुनश्च फार मनापासून आभार मानतो. आणि यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे आमचे जे वैभव गीते आहेत आणि इतर जे काही आमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते जे सातत्याने पाठपुरावा करतात की नाही हा जोपर्यंत त्या होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. मग कोणी अनेक लोक खूप टीका करतात की तुम्हाला काय मिळतं असं करून, नाही का, तुम्हाला यातनं काय भेटतं, आम्हाला काय भेटतं हा त्याचा प्रश्नच चुकीचा असतो. आम्हाला जे जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी जी आमच्यावरती आलेली आहे ती आम्ही किती चांगल्या पद्धतीने आणि उत्तमरित्या पार पाडतो या दृष्टिकोनातून आज समाजाने बघणे आणि अशा पद्धतीचे आम्ही लेसन किंवा एक प्रकारचे आम्ही आदर्श उभे करत आहोत. तर हा आदर्श घ्यावा मला असं वाटते समाजाने सुद्धा आणि अधिकाऱ्याने सुद्धा. आणि त्याकरता मी वैभव गीतेंचे आणि इतर आमची जी टीम आहे, मग पंचशीलाताई असतील, शिवराम कांबळे असतील, खंडारे असतील, अनेक आहेत सर्व, त्यांच्या सगळ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो की ही NDMच्या टीमची आणि सर्वांची ही मोठा विजय आहे. आणि या विजयाने आम्ही फार भारावून जाऊन इथेच थांबणार नाही. अनेक बाबी आहेत आणि आणखी पुढे, परंतु तुर्तास एक टप्प्यावरती जो एक विजयाचा आनंद मिळतो काहीतरी मिळवण्याचा, तो एक फार चांगली बाब आहे, अभिमानास्पद बाब आहे की आज आपण मिळवू शकलेलो आहोत आणि अतिशय चांगला निर्णय पास झालेला आहे. धन्यवाद.
आपण बघितलं तर वेगवेगळे राज्यकर्ते वेगवेगळ्या वेळी राज्य करत होते. मग त्यामध्ये हा कायदा 89 ला आल्यापासून ते 2014 पर्यंत आणि त्याच्यानंतर अन्याय अत्याचारामध्ये भरघोस वाढ झाल्याच्या नंतर NDMJ संघटनेने डॉक्टर केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वामध्ये जी सुधारित अॅट्रॉसिटी ऍक्ट पारित करावा आणि त्याच्यामध्ये विक्टिम विटनेसेसचे राईट्स इम्प्लिमेंटेशन पासून नियमांची स्पष्टता आणि त्याच्यामध्ये वाढीव 36 कलम या गोष्टी सुधारित अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये आम्ही आणल्या आणि त्या आणायसाठी आम्ही अभियान उभा केलं आणि त्याच्यानंतर हा सुधारित अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू झाला. त्यावेळी नोकरी किंवा जमीन किंवा पेन्शन आणि घरातला जर जबाबदार व्यक्ती म्हणजे कमवता व्यक्ती मृत झाला असेल तरच या 3 बाबींमधली एक बाब नोकरी जमीन पेन्शन मधली देण्यात येईल असं 89 च्या कायद्यामध्ये नमूद होतं. परंतु सुधारित अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो रफ ड्राफ्ट आम्ही तयार केला होता त्याच्यामध्ये आम्ही मृत व्यक्ती हा कमवता असला किंवा कमवता नसला तरी देखील त्याला शासकीय नोकरी जमीन आणि पेन्शन दिलीच पाहिजे ही बाब प्रकर्षाने त्याच्यामध्ये आणली होती. आणि सुधारित कायदा 2016 ला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने 2014 मध्ये जो माणिक उदागेंचा जयंती साजरी केली म्हणून खून झाला पिंपरी चिंचवडला, नितीन आगेचा प्रेम प्रकरणावरून झाला जामखेड खर्डा अहमदनगर या ठिकाणी, सागर शेजवळ शिर्डी अहमदनगर यांची बाबासाहेबांची रिंगटोळ वाजली म्हणून झाला. या 3ही प्रकरणांना न्याय देता आला. त्या पीडित कुटुंबियांचं आम्हाला पुनर्वसन करता आलं. ते खऱ्या अर्थाने सुधारित अॅट्रॉसिटी ऍक्ट कायदा लागू झाल्यामुळं आणि त्याच्यामधली जी तरतूद 12 आहे ती स्पष्ट झाल्यामुळं या गोष्टी आम्हाला करता आल्या. त्यापूर्वी ऍडव्होकेट केवलजी उके साहेबांनी खैरलांजी मधील भैयालाल भोतमांगे यांचं पुनर्वसन केलं होतं. वैशाली थानवार या सोनई तिहेरी हत्याकांड 3 जणांचा जो हत्या झाली होती सोनईला अहमदनगर जिल्ह्यामध्ये, तिथल्या वैशाली थानवार यांना शासकीय नोकरी आणि थानवार कुटुंबातील त्यांची आई हिला पेन्शन हे यापूर्वी लागू केलेलं होतं. आणि किती प्रकरणांसाठी पाळणार, किती प्रकरणांसाठी आम्ही पाठपुरावा करणार. त्याच्यामुळं महाराष्ट्राने शासकीय नोकरी देण्यासाठी आम्ही 2 पर्याय ठेवले होते. 2 पर्याय म्हणजे कायद्याची लढाई जी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2008 मध्ये जी जनहित याचिका दाखल केली होती आणि ती जनहित याचिकेमधून बरेचसे निर्णय बाहेर आले. त्याच्यानंतर आम्ही ग्राउंड लेवलची म्हणजे संघटनात्मक एक दबाव महाराष्ट्र शासनावरती आणि केंद्र सरकारवरती तयार करण्यासाठी आम्ही खेड्यापाड्यात हे अभियान राबवलं. आम्ही कार्यक्रमांमध्ये आम्ही मंत्रालय स्तरावरती आणि वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत, मग राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मानवी हक्क आयोग, संयुक्त राष्ट्रसंघ यांच्याकडे कशी दाद मागायची याच्या बाबतीत सुद्धा आम्ही वारंवार दाद मागितली. आणि हा एकमुखी हा प्रश्न सुटावा याच्यासाठी आम्ही दुसरी स्ट्रॅटेजी आखली ती म्हणजे कॉन्टिजन्सी प्लॅन. म्हणजे जर आकस्मिकता योजना आली, साशांक योजना आली, म्हणजे त्याचा जर प्लॅन झाला, त्याची नियमावली झाली, नोकरी कुणी कशी आणि किती दिवसांमध्ये द्यायची, नोकरी जमीन आणि पेन्शन कशा प्रकारची नियमावली द्यायची, या बाबतीतला जो कॉन्टिजन्सी प्लॅन आहे तो सुद्धा डॉक्टर केवलजी उके साहेबांनी खूप चांगला आपल्या तामिळनाडू आणि राजस्थान मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती त्याच्याही पेक्षा चांगला एक कॉन्टिजन्सी प्लॅन तयार करून ह्या महाराष्ट्र सरकारला दिलेला होता. आणि महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस राजकुमार बडोले साहेब
मंत्री होते, सामाजिक न्याय मंत्री, त्यावेळी सुद्धा बडोले साहेबांनी एक चांगला प्रयत्न केला आणि एक कमिटी स्थापन केली की हा कॉन्टिजेन्सी प्लॅन, ही आकस्मिकता योजना कशी असेल, आणि त्याचे एक सदस्य डॉक्टर केवल उके साहेब हे सुद्धा होते. आणि या समितीने कॉन्टिजेन्सी प्लॅनचं प्रारूप म्हणजे रफ ड्राफ्ट आपण त्याला म्हणतो, ते प्रारूप हे सरकारला दिलं. त्यावेळेचे मंत्री राजकुमार बडोले होते, त्यावेळेचे सचिव, प्रधान सचिव हे दिनेश वाघमारे होते, यांच्याकडे ते दिलं. परंतु काही कारणास्तव त्याच्यानंतर राजकुमार बडोलेंचं मंत्रिपद गेलं आणि तो विषय त्याच ठिकाणी स्थगित राहिला. परंतु आमची संघटना थांबली नाही, आमचा पाठपुरावा थांबला नाही. आम्ही पाठपुरावा करत राहिलो. आम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे साताऱ्यामध्ये आम्ही एका वेळेस 13 खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी लावू शकलो. आम्ही अहमदनगरमध्ये एका वेळेस 9 खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी लावू शकलो. आम्ही औरंगाबादमध्ये वैजापूर लाख मध्ये जो गायकवाड म्हणून खून झाला होता त्याच्यामध्ये आम्ही शासकीय नोकरी लावू शकलो. आम्ही सांगलीमध्ये शासकीय नोकरी लावू शकलो. असं अनेक ठिकाणी आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या पगारे खून प्रकरणामध्ये, विशाल पगारे खून प्रकरणामध्ये आणि तावरे खून प्रकरणामध्ये आम्हाला यश आलं आणि त्या कुटुंबाचं पुनर्वसन आम्ही करू शकलो. आम्ही ज्या ज्या कुटुंबियांचं पुनर्वसन केलं त्यांना शासकीय नोकरी लावली, दलालींना 4 एकर जमीन मिळवून दिली. त्या कुटुंबांनी त्यांची केस खूप चांगल्या प्रकारे हँडल केली. म्हणजे घरातला एक माणूस जर नोकरीला लागला, त्याचं जर पुनर्वसन झालं तर घर ती केस व्यवस्थित हँडल करतं, व्यवस्थित पाठपुरावा करतो. अन्यथा त्या केसमध्ये पीडित व्यक्ती हा अगोदरच गरीब, त्याच्यातला प्रमुख व्यक्ती गेल्यामुळं त्याच्यावरती अजून संकट आलेली असतात आणि या संकटातून बाहेर यायचं का केस खेळायची का तारखेला जायचं असे अनेक प्रश्न त्याच्या पुढे असतात. त्याच्यामुळं केस निर्दोष होण्याचं प्रमाण सुद्धा आहे. त्याच्यामुळं आम्ही अनेक प्रकारे आमचे लढे सुरू आहेत. विशेष न्यायालयांची स्थापना करावी, विशेष न्यायालय असावीत, विशेष सरकारी वकील असावेत, याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. फास्ट ट्रॅक कोर्ट असावेत, खटला 2 महिन्याच्या आत निकाली निघावा, तात्काळ न्याय मिळावा, याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. अनेक शासन निर्णय शासनाला काढायला लावण्यामध्ये डॉक्टर केवल उके साहेबांचा महत्वपूर्ण रोल आहे. मग त्याच्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमध्ये आम्ही बदल करून आणलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 8 लाख आणि 5 लाख ही जी तरतूद आली, ती सुद्धा तरतूद आमच्या संघटनेचं वारंवार पाठपुरावा आम्ही केल्यामुळेच ती आली. त्याच्या अगोदर वसतिगृहामध्ये 26 जुलै 2016चा शासन निर्णय, 12चा शासन निर्णय डॉक्टर केवलजी उके साहेबांनी या शासनाला बनवून दिला आणि तो काढला. याच्यामध्ये आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो, विधान भवनावरती गेलो, संसदेमध्ये गेलो, अनेक प्रकारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलं. यामध्ये आम्हाला काही पत्रकारांनी मदत देखील केली, आमच्या बातम्या सुद्धा लावल्या. परंतु टीव्ही मीडिया आणि प्रिंट मीडिया, जो मेन स्ट्रीम मीडिया आपण म्हणतो, त्यांनी कुठेतरी याच्यामध्ये कर्तव्यात कसूर केली. कुठे सुद्धा या बातम्या आल्या नाहीत. आज देखील माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे टीव्हीच्या पुढे येऊन, मीडियाच्या पुढे येऊन का सांगत नाहीयेत की आम्ही महाराष्ट्र शासनाने हा 889 लोकांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण त्यांना हा निर्णय तर सांगावा लागेल, पण 889 लोक, एवढ्या लोकांचे खून झाले, मग तुम्ही सरकार म्हणून तुम्ही काय करताय? प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काय घेणार आहे की नाही? मग या लोकांना न्याय तुम्ही देणार आहे की नाही? ह्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट कुठं आहे? यांच्यासाठी विशेष सरकारी वकील कुठं आहे? हे सगळे प्रश्न ऐरणीवरती येतील, पुढे येतील. त्याच्यामुळेच की काय, एखादा जबाबदार माणूस, सीएम, डीसीएम आणि जबाबदार माणसं हे प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे येत नाहीत की काय, असा सुद्धा प्रश्न यापुढे आलेला आहे. परंतु हरकत नाही, अनेक प्रकारची सरकार आली, अनेक लोक आली. काही लोक म्हणली की आम्ही पुरोगामी आहोत आणि म्हणून ती सरकारमध्ये बसली, पण त्यांनी सुद्धा हा निर्णय लागू केला नाही. परंतु या सरकारने निर्णय मतांतर होऊ शकतात, मत आणि मतांतर होऊ शकतात. या सरकारने निर्णय घेतला, या सरकारच्या बऱ्याच गोष्टींशी आम्ही सहमत नाही, परंतु जो निर्णय चांगला आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेब यांच्या कार्यकालामध्ये हा निर्णय आला. आज या शासन निर्णयावरती
प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेबांची सही आली. या सहीला खूप महत्व आहे. डॉक्टर हर्षदीप कांबळे या नावाने हा GR पारित झाला आणि त्यांनी पुढाकार घेतला. आमचं सगळं मेहनत आमचीच आहे, आमच्या संघटनेची, आमच्या कार्यकर्त्यांची, आमच्या पदाधिकाऱ्यांची, सगळं माइंड सगळं आमच्या साहेबांचंच आहे. परंतु निर्णय घेणारा कोणतरी असावा लागतो. तो निर्णय प्रधान सचिव म्हणून हर्षदीप कांबळे डॉक्टर साहेब प्रधान सचिव आहेत, यांनी हा निर्णय घेतला. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा कौतुक या ठिकाणी झालंच पाहिजे. आम्ही आझाद मैदानावरती लढलो, आम्ही आंदोलन केली. आम्ही प्रत्येक 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी, प्रत्येक 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन केली. आम्ही मोर्चे काढले, आम्ही धरणे केले, आम्ही उपोषण केले आणि एका बाजूने कायदेशीर, एका बाजूने या अशा प्रकारे मैदानातली लढाई, अशा सगळ्या प्रकारची आम्ही लढाई केली आणि जिंकलो. दिल्लीत सुद्धा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या संदर्भामध्ये डॉक्टर केवलजी उके साहेबांनी एक पिटिशन त्या ठिकाणी फाईल केली होती 2022 मध्ये. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारला यांनी म्हणजे नॅशनल आयोगाने मुख्य सचिवांना नोटीस काढलं की महाराष्ट्रात किती खून झालेले आहेत, किती लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि ऍज पर रूल्स कायद्यातल्या तरतुदीनुसार कारवाई काय केली, का केली नाही याच्या बाबतीतली सुनावणी झाली. दिल्लीमध्ये डॉक्टर केवलजी उके साहेबांनी या पीडितांची, या समाजाची, या अनुसूचित जाती मधील 59 जातींची आणि अनुसूचित जमातींमधील 54 जातींची बाजू मांडली आणि तिथून सुद्धा एक स्ट्रॉंग रिकमेंडेशन स्ट्रॉंग सूचना या महाराष्ट्र सरकारला आल्या होत्या. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारला आज ना उद्या हा निर्णय घ्यावाच लागत होता. ते फक्त प्रलंबितच पाडू शकत होते आणि तेच काम मागच्या सरकारांनी सुद्धा केलं की त्यांनी हे प्रलंबितच पाडलं. म्हणून आजचा हा दिवस हा सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे, अभूतपूर्व ऐतिहासिक दिवस आहे. कारण आज आमच्या 889 मग त्याच्यामध्ये कुटुंब ही बौद्ध, मातंग, चर्मकार, आदिवासी, भिल्ल ही सगळ्या जाती धर्माची, शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट मधली या समाजातल्या सगळ्या लोकांना शासकीय नोकरी लागणार आहे. आणि या शासन निर्णयामध्ये एक गोष्ट प्राकर्षाने नमूद केलेली आहे की सरकारने म्हणजे शासनाने नियुक्तीसाठी विहित पदांची मर्यादा आणि शासनाची जी भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेचे जे नियम आहेत, म्हणजे त्यांनी जर म्हटलं तर वर्ग 4चे नियम, वर्ग 4ची पदं आम्ही निरस्त केलेले आहेत, वर्ग 4ची पदं आता भरायची नाहीत, असा जर त्यांनी केलेला असेल म्हणजे सामान्य प्रशासनाने किंवा शासनाने GR तो या GRला लागू होणार नाही. खऱ्या अर्थाने अॅट्रॉसिटी कायदा हा स्पेशल ऍक्ट आहे हे याच्यातून सिद्ध झालं. आणि अजून ही कार्यपद्धती काय आहे ही सुद्धा आपल्याला डॉक्टर केवलजी उके साहेब सांगतील. आता यामध्ये अतिशय चांगली कार्यपद्धती दिलेली आहे, ती सुद्धा आपण थोडक्यात चर्चा केली पाहिजे. कारण जी कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहू शकतो की नोकरी मिळण्यासाठी आवश्यक परिस्थिती जी आहे, एका पात्र वारसास आरोपपत्र दाखल झाल्यानंतर किंवा FIR दाखल, प्रथम प्रकरण दाखल झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत जे आहे अर्ज करायचा आहे. तो अर्ज केल्यानंतर नियुक्ती मिळण्यासाठी विविध कार्यालय सुद्धा जे आहेत ते जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी जे जिल्हा स्तरीय दक्षता व समन्वय समिती असते त्यांनी ती छाननी करायची आहे आणि ती छाननी करून ती आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाकडे किती जागा आहेत त्या रोजी ते बघायचे आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना ती पाठवायची. त्यानंतर नोकरी देण्यासाठी कार्यक्षेत्र जे आहे ते महाराष्ट्राचा म्हणजे त्याच कारण नोकरीचा नियम आहे त्यामुळे इथं डोमिसाईल हा एक असणे आवश्यक आहे, तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा ही एक अट आहे. त्यानंतर नोकरी देण्यासाठी निर्धारित पदे जी आहेत ती यामध्ये फक्त एक अट अशी देण्यात आलेली आहे की ती गट क व ड या प्रकारची जी असतील त्यामध्ये ती नोकरी दिली जाईल आणि ती सुद्धा राज्य लोकसेवा आयोग जे आहे म्हणजे MPSC जी म्हणतो MPSCच्या कक्षेच्या बाहेरची ज्या जागा असतील त्यामध्येच या नोकऱ्या देण्यात याव्या. कारण
मग परत लोकसेवा आयोगाची आणि यांची कुठेतरी अडचण येऊ नये, कारण या अडचणी सुद्धा आधी अनेकदा यायच्या की मग शासकीय नोकरी देत असताना ते एमपीएससी थ्रू येणे आलेले असणे गरजेचे आहे. तर शासकीय अनेक अशा नोकऱ्या आहेत ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाहेर सुद्धा आहेत. तर त्या नोकऱ्यांमध्ये किमान ते आपल्याला देता येईल, जशा निमशासकीय नोकऱ्या असतील, शासकीय नोकऱ्या असतील, गट क व ड च्या ज्या आहेत त्या महाराष्ट्र सेवा आयोगाच्या बाहेरच्या असतात. त्यानंतर वेगवेगळे विविध मंडळ असतील, जसं बार्टी असेल किंवा इतर काही वेगवेगळे मंडळ आहेत जे शासनाच्या अंतर्गत असतात. तर अशा या अनेक मंडळांमध्ये ते दिलं जाऊ शकते. त्यानंतर योजना देण्यासाठीची माहितीची जबाबदारी सुद्धा समाज कल्याण आयुक्त, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडे टाकण्यात आलेली आहे, जे सदस्य सचिव सुद्धा असतात जिल्हा दक्षता व समन्वय स्वरूपाच्या समितीचे, आणि त्यांना घटना घडल्याच्या 30 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात ही अशा पद्धतीची माहिती देणे बंधनकारक आहे, हे सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर नियुक्ती मिळण्यासाठी पात्र कुटुंबीय जे आहेत ते कोण असेल. आता कुटुंबात एका व्यक्तीला द्यायचं म्हटलं तर त्यानंतर परत कुळ कायदा येतो आणि कुळ कायद्यानुसार मग ते घ्यायचं की कसं घ्यायचं यामध्ये स्पष्ट हे दिलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर सर्वप्रथम त्याची पत्नी म्हणजे पती ची जर मृत्यू झाली असेल तर विवाहित असेल तर पतीची मृत्यू झालेली असेल तर पत्नीच, किंवा पत्नीची मृत्यू झाली असेल तर पतीच नोकरी मिळेल. त्यानंतर जर पती किंवा पत्नी नसतील तर मग त्यानंतर जे आहेत मग एका विवाहातील म्हणजे मग ते विवाहित किंवा अविवाहित मुलगा किंवा मुलगी असेल किंवा घटस्फोटित मुलगा किंवा मुलगी असेल तर त्या मुलाला किंवा मुलीला त्यापैकी कोणीही एकाला जी आहे ती मिळेल. त्यानंतर दिवंगत व्यक्तीचा मुलगा आहे नसेल तर त्याच्या सुनेला सुद्धा देण्याची त्यामध्ये पद्धती दिली आहे. त्यानंतर दिवंगत व्यक्तीची घटस्फोटित विधवा, परित्यक्ता मुलगी किंवा त्याची परित्यक्ता बहीण सुद्धा, म्हणजे या सर्व जर नसेल लायनल ऑर्डरमध्ये तर त्यांना एखाद्याला, किंवा दिवंगत व्यक्ती अविवाहित असल्यास त्याचा भाऊ अथवा बहीण याला सुद्धा देता येईल, म्हणजे कुटुंबातील या सर्वांपैकी कुठल्याही. परंतु यामध्ये आता बरेच नावं दिलेली असल्यामुळे त्यामध्ये पती किंवा पत्नीला जर नोकरी नसेल घ्यायची तर ते नामनिर्देश सुद्धा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा करू शकतात, जे ज्यांना आहे पात्र आहेत. त्यानंतर कुटुंबातील एका सदस्याचे संमतीपत्र, म्हणजे जर एखाद्या वेळेस पती किंवा पत्नी नसेल तर जे बाकीचे आपण म्हटलेलं आहे की विवाहित किंवा अविवाहित मुलं मुली, त्यानंतर मुलगा सून, मुलगी नसेल आणि फक्त मुलगा असेल आणि तो सुद्धा मयत झाला असेल तर त्याची पत्नी म्हणजे मयताची सून, अशा पद्धतीची जी आहेत किंवा भाऊ बहीण, तर यापैकी एखाद्याला जर द्यायचं असेल तर इतर सर्वांचं संमतीपत्र आवश्यक असेल, कारण नंतर मल्टिप्लिकेशन व्हायला नको. कारण एखाद्या वेळेस एखाद्याने म्हटलं की ठीक आहे, एकाने अर्ज केलंय, एखादा शिक्षित असेल त्याने अर्ज केला आणि त्या बाकीच्यांना लपवून ठेवलं तर असं व्हायला नको, म्हणून त्यांनी तशा पद्धतीने संमतीपत्र बाकीच्यांनी देणं गरजेचं आहे. परंतु ज्या केसमध्ये नामनिर्देशन केलेलं असेल पती किंवा पत्नीने त्या केसमध्ये संमतीपत्र देण्याची गरज नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचे नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत सुद्धा त्यामध्ये दिलेली आहे. ज्या दिवशी ते पात्र होतात, म्हणजे पात्र कोण्या दिवशी होत आहेत, ज्या दिवशी चार्जशीट दाखल होते किंवा गुन्हा दाखल प्रथम FIR च्या 90 दिवसानंतर ते पात्र होतात, त्या दिवसापासून ते 1 वर्षाच्या त्यांना अर्ज करणे बंधनकारक आहे. कारण त्या काळात जर त्यांनी अर्ज केला नसेल तर त्यांना त्यानंतर ते अर्ज करू शकणार नाही आणि मग ते अपात्र ठरतील. किंवा एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती ज्याला अर्ज करायचा आहे तो अज्ञान असेल, म्हणजे तो मायनर असेल, तर तो संज्ञान होईपर्यंत जे आहे, संज्ञान झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत त्यांनी तो तशा पद्धतीचा अर्ज करायचा, अशी अर्ज करण्याची एक कालमर्यादा आखून दिलेली आहे. त्यानंतर नियुक्तीसाठी विविध शैक्षणिक पात्रता जी काही लागत असेल, म्हणजे ज्या पदाकरिता जे पद रिक्त आहे, ज्या पदाकरिता त्याची शिफारस होणार आहे, त्या पदाकरिता लागणारी जी काही शैक्षणिक अर्हता असेल तीच शैक्षणिक अर्हता या ठिकाणी त्यांना म्हणजे ती लागेल. त्यानंतर म्हणजे एखाद्या पदासाठी 10वी पास असेल, एखाद्यासाठी 12वी असेल, एखाद्यासाठी 7वी 8वी असेल, एखाद्यासाठी ग्रॅज्युएशन असेल, तर जी काही लागत असेल ती लागेल. त्यानंतर वयोमर्यादा सुद्धा इथं निश्चित करण्यात आलेली आहे. ती म्हणजे किमान वयोमर्यादा आहे 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा जी आहे ती 45 वर्ष, म्हणजे 18 ते 45 वर्षातील कुठलाही व्यक्ती तो पात्र ठरू शकतो. त्यानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांचा सांभाळ करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्राची सुद्धा अट यामध्ये टाकलेली आहे. ती फार छान आहे, कारण एखाद्या वेळेस होतं काय, आणि अनेकदा आम्ही सुद्धा बघितलेलं आहे की आम्ही खूप प्रयत्न करतो, आमचं
आणि कायद्याचा सुद्धा त्यामागचा जो उद्दिष्ट आहे तो आज की त्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं, त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला नोकरी द्यावी, जमीन द्यावी, हा प्रश्न नाही आहे, त्या संपूर्ण कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं हा उद्दिष्ट आहे. आणि एखाद्या व्यक्तीला नोकरी लागल्यानंतर तो जर कुटुंबाचा सांभाळ करत नसेल तर अशा वेळेस त्या सर्व कुटुंबाची परत म्हणजे कायद्याचं उद्दिष्टच जे आहे असफल होतं. त्यामुळे जे आहे आपण यामध्ये फार चांगल्या पद्धतीने कुटुंबातील व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र घ्यायचं आहे की त्यांनी त्या संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ करायचा आहे त्या नोकरीतून, त्या जमिनीतून. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे आहे, लहान कुटुंबाचं आता नोकरीसाठी सर्वात मुख्य अट आता ही आहे की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. म्हणजे ज्या दिवशी त्या व्यक्तीला तो पात्र होतोय त्या दिवशी त्याला प्रतिज्ञापत्रात मुदत त्यांना निश्चित करायचं आहे की मला 2 पेक्षा जास्त अपत्य नाही, म्हणजे 2005 नंतर जन्मलेली, त्याच्या आधीची असतील तर ती चालतात, कारण तशा पद्धतीचा जे कायदा आहे तो 2005 मध्ये आलाय. तर 2005 नंतरचं जे आहे ते 2 अपत्याचं असेल. परंतु आणखी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की ज्या दिवशी पात्र झालेला आहे तो व्यक्ती, त्याला ऑलरेडी 3 अपत्य असतील तर ती अट इथं शिथिल करण्यात आलेली आहे, त्याला हे लागू होणार नाही. आणि नोकरी मिळाल्यानंतर समजा त्या दिवशी 3 असतील तरीही नोकरी मिळेल, परंतु त्यानंतर त्याला अपत्य होऊ नये ही अट घातलेली आहे. त्यानंतर झाल्यास तो अपात्र ठरेल नंतर सुद्धा अशा पद्धतीची अट दिलेली आहे. त्यानंतर नियुक्तीस मंजुरी देण्याचे अधिकार आणि त्याची सुद्धा कार्यपद्धती अतिशय स्पष्टपणे आखून दिलेली आहे, नेमून दिलेली आहे. त्याकरता जिल्हा दक्षता व समन्वय समिती छाननी करतील. जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली जी जिल्हा दक्षता व समन्वय समिती आहे ती समिती त्या पद्धतीच्या अर्जाची छाननी करून ते सर्व अर्ज जे आहेत ती प्रकरणं त्या आयुक्त समाज कल्याण पुणे यांना पाठवतील. आयुक्त समाज कल्याण पुणे हे नोडल अधिकारी म्हणून त्याची जबाबदारी पार पाडतील आणि ते पात्र झालेले जे अर्ज असतील ते अर्ज आणि जे सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागातील ज्या जागा असतील त्या जागांची ते एक पडताळणी करतील, किती रिक्त जागा आहेत आणि त्या अनुषंगाने या म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या कुठं त्याला नियुक्ती द्यायची तशा पद्धतीचं एक पत्र ते त्या कार्यालयास काढतील. आणि त्या कार्यालयाने तसं पत्र मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत त्याला सामावून घ्यायचं आहे, त्याची नियुक्ती पत्राचा आदेश काढून त्याला सामावून घ्यायचं अशी सुद्धा अट करण्यात आलेली आहे. अतिशय चांगला हा शासन निर्णय आहे. अनेक बाबी आहेत त्या आपण सर्व आता चर्चा करायची गरज नाही, परंतु ज्या महत्वाच्या, कारण अर्जाचे नमुने दिलेले आहेत, सर्व गोष्टी आहेत. अतिशय चांगला शासन निर्णय आहे हा आणि अतिशय चांगली कार्यपद्धती यामध्ये आखून दिलेली आहे. बऱ्याच गोष्टी या चांगल्याच आहेत. एक बाब फक्त मला सांगावीशी वाटते, म्हणजे जस्ट मी नमूद करतोय, जे भेटले ते खूपच आहे, बरंच आहे. कारण आम्ही यामध्ये जे दिलेली आहे की ते फक्त सामाजिक न्याय विभागात आणि आदिवासी विकास विभागातच नोकरी द्यावी अशा पद्धतीचं यामध्ये दिलेलं आहे. त्याची मर्यादा मला असं वाटते की ही असावी, कारण हा सामाजिक न्याय विभाग हे शासन निर्णय काढतोय. हा शासन निर्णय जर उद्या सामान्य प्रशासन विभागाने जर काढला तर ही अट सुद्धा यातली निघून जाईल आणि उद्या कुठल्याही म्हणजे जे कोणी कुठलेही शासकीय कार्यालय असतील त्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये जे आहे ती नियुक्ती मिळेल येणेकरून पुढच्या काळात असं मला वाटते. कारण जो आम्ही शासनने आपला कंटिन्जन्सी रूल्स दिले होते बनवून त्यामध्ये आम्ही अशी कुठल्याही विभागाची मर्यादा टाकली नव्हती आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सगळ्याच शासनाच्या सगळ्याच, कारण शासकीय नोकरी म्हटलेली आहे, सामाजिक न्याय विभागात किंवा आदिवासी विकास विभागात नोकरी द्यावी असं म्हटलेलं नाही कायद्यानुसार, म्हणून आम्ही तशा पद्धतीने त्याची जबाबदारी सामान्य प्रशासनावरती टाकली होती त्या कंटिन्जन्सी रूल्स मध्ये, ड्राफ्ट मध्ये. त्यामुळे कदाचित तो थांबला असावा, परंतु ही चांगली अतिशय सुरुवात आहे मला असं वाटतं. आणि या पद्धतीने किमान या आमच्या मागणी केलेल्या तेवढ्या खून व मृत्यू झालेल्या पीडितांना जरी, त्या पीडिताच्या वारसांना जरी, मयतांच्या वारसांना जरी नोकऱ्या मिळाल्या या शासकीय आणि निमशासकीय ठिकाणी आणि ज्या काही मंडळं असतील, संस्थानं असतील शासनाची त्यामध्ये, तरी मला असं वाटते की बऱ्यापैकी आपण आपला हेतू साध्य होतो. त्यामुळे खूप चांगला शासन निर्णय असंच मी म्हणेल. धन्यवाद. शेवटी एवढंच सांगेन की यापूर्वी ज्या शासकीय नोकऱ्या खून प्रकरणामध्ये लागलेल्या आहेत त्या देखील आमच्या संघटनेच्या पाठपुराव्यामुळेच लागलेल्या आहेत. आता 889 खून प्रकरणांमध्ये जी शासकीय नोकरी मिळणार आहे
ते सुद्धा आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच आणि हे 889च्या व्यतिरिक्त असं होऊ नये, परंतु दुर्दैवी घटना घडत राहतात. म्हणून दुर्दैवी घटना, अप्रिय घटना जर घडल्या आणि जर बौद्ध, दलित, आदिवासी, मातंग, चर्मकार, होलार यांच्या जर हत्या झाल्या तर त्या कुटुंबियांना सुद्धा इथून पुढं शासकीय नोकरी मिळणार आहे. त्याचं श्रेय, त्याची सगळी मेहनत हे ॲडव्होकेट केवलजी उके, डॉक्टर उके साहेब, राज्य महासचिव NDMची संघटना आणि त्यांचे सगळे पदाधिकारी यांचंच आहे. हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं. पुन्हा एकदा या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेब यांचं आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम,